देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो असं ठामपणे आणि तितक्याच प्रखरपणे सांगणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आज 28 मे सावरकरांचा जन्मदिवस. हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदू संघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातीभेदेचा तीव्र विरोध करणारे समाजक्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपीशुद्धी या चळवळीचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे आचार्य अत्रे यांनी दिली. आणि याच सावरकरांबद्दल आज त्यांच्या जन्मदिनी आपण जाणून घेत आहोत सज्ञान इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर. आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केव्हाच केलं असेल यात मला शंका नाही, पण कमेंट करायला विसरू नका. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा सर्व करंट अफेअर्सची माहिती, इतिहास पुरुषांविषयी माहिती आपण या चॅनलवर देत असतो. तर नक्कीच सर्च बारमध्ये सज्ञान इन्स्टिट्यूट सर्च करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. त्यांचे वडील दामोदर पंत सावरकरांच्या 3 अपत्यांपैकी ते दुसरे होते. विदा सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते 9 वर्षाचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी सावरकरांचा पुढे सांभाळ केला. सावरकरांचे वडील हे इसवी सन 1899च्या प्लेगच्या साथीला बळी पडले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना यावर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी हे सावरकरांच्या ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेल्या स्वदेशीचा फटका, स्वातंत्र्याचे स्तोत्र या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपल्या कुलदेविता भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशक्त क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरितो झुंजेन अशी शपथ घेतली. मार्च इसवी सन 1901 मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इसवी सन 1902 साली फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला व 1909 साली उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि मस्कर यांनी या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळावा ही संघटना या गुप्त संघटनेची प्रकट शाखा होती. या संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकार आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी यांच्या यंग इटली या संस्थेच्या धर्तीवर हे नाव त्यावेळी ठेवले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये 1905 साली विदेशी कपड्यांची होळी केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सूचना स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विशद केले होते आणि त्या काळात अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांतीपर्व सुरू झाले. मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटाशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले. ते तंत्र व 22 ब्राउनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवल्या. त्यापैकी एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या 16 वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या 3 सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते. तसेच तो बाबाराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीरांचे मोठे भाऊ, त्यांच्या तुरुंगवासास कारणीभूत ठरला होता. म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले. 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध
भारतात झालेला उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 1857चे स्वतंत्र समर हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय. हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून टाकला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वी जप्त केला, पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती आहे. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तांतरित सावरकरांचे मित्र कुनिष्टो यांनी जपून ठेवले होते. ते भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी प्रसिद्ध केले. राजद्रोह प्रहर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीला गोळ्या घातल्या, तर नाशिक येथे अनंत कानेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या या प्रकरणाला वापरात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन यांच्या कडवे धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्र मार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सिलिस बेटाजवळ बोटीतून उडी टाकली. ही घटना 1910 सालची. ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला, पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणेच कळले नाही आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरवण्यात आला. त्यांना 2 जन्मठेपेच्या काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे सुमारे 50 वर्ष अंदमानाच्या तुरुंगात ठोठावण्यात आले. ही घटना 1911 सालची. मॉर्सिलस इथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. म्हणजे मनात आलं म्हणून उडी नाही मारली, तर 2 देशातील कैदी हस्तांतर किंवा अन्य तत्सम कराराचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरील म्हणजे त्या शासनाच्या परवानगीशिवाय ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत याचा अंदाज त्यांना असावा, पण तसे घडलेच नाही दुर्दैवाने. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानाच्या काळकोठडीत ठेवले. हर प्रकारे त्यांना छळले, खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला झुंपले, नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. या मरणाप्राय वेदना सहन करत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूमीचे स्वातंत्र्य. तब्बल 11 वर्ष हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सृजनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारत्व तसूभरही कमी झालेले नव्हते. बाबळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली. अंदमानाच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानाचे बदलते राजकारण जणू दिसू लागले होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करू लागला होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत, ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत, पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी त्यावेळी ओळखले होते. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्याच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांच्या मुसद्दीपणामुळे ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. अंदमानातून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतर त्यांचे जीवन असे सावरकरांच्या जीवनाचे मुख्यत्वे 2 भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक क्रांतिकारक सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर असे त्यांचे रूप होते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाज क्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषा शुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञान निष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर अशा अनेक स्वरूपात ते आपल्या सर्वांसमोर समाजासमोर दिसतात. अंदमानातून सुटकेनंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले. ही 1924 सालातली घटना. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य सुरू केले. हिंदू समाजाच्या अधपतनाला जातीव्यवस्था चतुर्वर्ण जबाबदार आहे हे त्यांनी 1930च्या नोव्हेंबरमध्ये लक्षात आले आणि सांगून ठेवले. हिंदू धर्मात जाती व्यवस्थेचे विषमतेचे समर्थन आहे, त्यामुळेच हिंदू संघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखवेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातीभेद यावर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयातील जातीविवरणा निर्भीडपणे त्यांनी टीका केली. त्यातील रत्नागिरीमधील वास्तव्यात अनेक समाज सुधारणा त्यांनी केल्या. अनेक मंदिरे अस्पृश्यांसाठी त्यांनी त्या काळात खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली.
त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामायिक भोजनालयही त्यावेळी त्यांनी तिथे सुरू केले. जातीभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाकाच त्यांनी उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली. या मंदिरात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे 15 आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले. जाती व्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी 7 बेड्या मोडायला हव्यात हे सांगितलं. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे. तो मनाने मानला नाही की चटकन बरा होतो. त्यानंतर त्या म्हणतात की 7 बेड्या, तर त्या 7 बेड्या कोणता? वेदोक्त बंदी. स्वतःच्या क्षत्रियाधिक धर्मबंधनातून सुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही असं सावरकर प्रखरपणे म्हणतात. व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी अशी ती 7 बंधनं त्यावेळी सांगतात. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहाला समर्थनच दिले नाही, तर स्वतः आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणले, लावले. रत्नागिरीत सावरकर सुमारे 13 वर्ष स्थानबद्ध होते. 1937 पासून सुमारे 7 वर्ष सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले. झंझावती दौरे, मोठ्या मोठ्या सभा, हिंदूंची सैन्य भरती, रॉयल क्लबची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी मोठा लढा दिला. एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, महाकवी, जणू समाज सुधारक, हिंदू संघटक या पैलूसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला. स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणाला त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी त्यावेळी धरला. खरं तर त्यांचं साहित्यिक जीवन खूप मोठं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झालेले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडवणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्या लिहिणारा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ हे साहित्यिक सावरकरांची अनेक विविध रूपे आहेत. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी लिहिलेल्या स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानाच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत सुद्धा रचल्या. कोठडीच्या भिंतीवर काट्या कुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटना, विलक्षण माधर्व आणि माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधाची बलस्थाने आहेत. सावरकर हे मुंबई येथे 1938 साली भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा राहिले. खरं तर त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार आज इथे दिले जातात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार, म्हणजे निनादतर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार, दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दिले जाणारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार, वीर सावरकर फाउंडेशनच्या वीर सावरकर पुरस्कार, टिळकनगर डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार असे अनेक पुरस्कार सावरकरांच्या पश्चात अनेक लोकांना, अनेक मान्यवरांना मिळाले आहेत. वीर सावरकरांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर 1500हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिलेली आहेत. फार थोड्याच मराठी लेखकांनी इतकी मौलिक लिखाण या भाषेत केलं आहे. सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, जयोस्तुती, तानाजीचा पोवाडा या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. सुमारे 60 वर्ष त्यांनी स्वतंत्र व सुराज्य यासाठी अथक परिश्रम घेतले. 1966 मध्ये वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी प्रयोगोपशाचा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला व अन्नत्याग केले. त्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनेक पैलू आहेत. त्याच्यामध्ये काहींना साहित्यिक सावरकर आवडतात, काहींना विज्ञानवादी सावरकर आवडतात, काहींना हिंदू महासभेचे अध्यक्ष सावरकर आवडतात, तर काहींना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर आवडतात. पण एक सावरकर मनुष्य म्हणून आपल्याला आवडणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांच्या अनेक जे पैलू आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न
सज्ञान इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनेलवर केला. आपल्याला नक्कीच तो आवडला असेल अशी खात्री बाळगत आपण लाईक शेअर सबस्क्राईब कराल यात मला शंका नाही आहे. पण कमेंट करायला मात्र विसरू नका. विविध पैलूंनी भरलेले सावरकर हाच खरं तर आज त्यांच्या जन्मदिनी सज्ञान परिवाराकडून त्यांना गेलेली ही छोटीशी आदरांजली नाही म्हणणार मी, एक छोटंसं आपलं ऋण आहे त्याबद्दल आपण अभिव्यक्त होत आहोत. तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.